नमस्कार, तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी। तर आता घरावरील सोलर यासाठी ऑनलाईन अर्ज इथे सुरू झालेले आहेत। त्याचप्रमाणे तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत अनुदान सुद्धा मिळणार आहे। तर घरावरील सोलर यासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, कोणकोणते कागदपत्रे इथे लागणार आहे व तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता। पुन्हा नव्याने अर्ज सुरू झालेले आहेत, या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। सर्वप्रथम मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आपण सुरू करून घेऊया। मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे। तर आता 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर जे काही योजना आहे, स्मार्ट योजना राबवण्याबाबत हा जो काही GR इथं आलेला आहे। तर आता जे काही घरावरील सोलरसाठी जे काही तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे, ज्यांना कोणी यासाठी अर्ज करायचे राहिलेले असेल तर लगेच अर्ज करून घ्या। तर यामध्ये जे काही तुम्हाला एक मीटर देण्यात येईल, घरगुती वीज कनेक्शन तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर घराचे पक्के बांधकाम म्हणजे स्लॅब वगैरे घरावर असणे आवश्यक आहे। 1 किलोवॅट बसवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही बसवू शकता। 3 आणि 5 जे काही किलोवॅट आहे 10 किलोवॅट, तर तुमच्या क्षमतेनुसार जेवढं तुम्ही जास्ती प्रमाणामध्ये बसवाल तेवढं तुम्हाला जे आहे त्याचं अनुदान वाढून मिळेल। तर आता यामध्ये जे आहे तर आता 300 युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी 1 कोटी घरांना रूफटॉप सोलर यंत्रणा स्थापित करण्याचे उद्दिष्ट जाहीर केलेले आहे। तर यामध्ये आता 300 युनिट पर्यंत तुम्ही यूज करू शकता। त्या तुमचे जे काही युनिट जास्त होतील त्याचप्रमाणे ते युनिट दुसऱ्याला वापरण्यात जाईल व तुम्हाला जेव्हा युनिटची आवश्यकता लागेल ते त्याचं तुम्हाला पैसे मिळतील किंवा तुम्हाला ते युनिट यूज करता येणार आहे। तर आता ज्याप्रमाणे तुम्ही यासाठी अर्ज करू शकता, तर आता यासाठी ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहे। तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्याचे प्रोत्साहित करीत वीज बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित होणारी ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विक्रीमधून त्यांच्या उत्पादनाच्या अतिरिक्त स्रोत निर्माण करणे। म्हणजे आता तुम्हाला लागले तेवढे युनिट महिन्याचे तुम्ही यूज करू शकता। 300 युनिट तुम्हाला मिळतील, ते 300 युनिट तुमचं जे काही सोलर आहे जेवढे युनिट जास्ती करेल तर त्याचं जे काही मानधन आहे म्हणजे त्यामधून तुम्ही वीज विक्री करून जे काही पैसे आहेत ते मिळवू शकता। तर यामध्ये तुमचा फायदा होणार आहे। तर आता यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करू शकता तुम्ही। या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे 1,54,622 घरगुती वीज ग्राहक तसेच यांचा विजेचा वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे 3,45,378 आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण 5,00,000 घरगुती ग्राहकांना सोलर पॅनल म्हणजे त्यांच्या घरावरील जे काही इथं बसवण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता जे काही या योजनेसाठी सन 2025 आणि 26 या वर्षासाठी 330 कोटी आणि 2026-27 यासाठी 325 कोटी इतका जो काही निधी आहे ते मंजूर झालेला आहे। तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे, ज्यांना कुणाला घरावरील सोलर बसवायचं असेल तर ते यासाठी अर्ज करून तुम्ही बसवू शकता। त्यानंतर यासाठी जे की आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे घरगुती वीज ग्राहक गट प्रकार शासनाचा हिस्सा दारिद्र्य रेषेखालील घटक 35%, 100 युनिटपेक्षा कमी असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक त्यामध्ये सर्वसाधारण गट त्यामध्ये 20%, अनुसूचित जाती 30%, अनुसूचित जमाती यामध्ये 30%। तर आता सौर ऊर्जा प्रणाली जी की 50,000 इतकी गृहीत धरल्यानंतर वीज ग्राहक त्याचप्रमाणे आता खालील प्रमाणे तुम्ही इथून चेक करून घ्यायचं आहे। तर इथं ग्राहकाचा हिस्सा, राज्य शासनाचा हिस्सा आणि केंद्र शासनाचा हिस्सा। तर घरगुती वीज ग्राहक गट प्रकार दारिद्र्य रेषेखालील जे की 2,500, त्यानंतर राज्य शासनाचा हिस्सा यामध्ये 17,500, त्यानंतर केंद्र शासनाचा हिस्सा तर यामध्ये 30,000, त्यानंतर सर्वसाधारण गट 10,000, राज्य शासनाचा हिस्सा 10,000, केंद्र शासनाचा 30,000, अनुसूचित जातीचा 5,000, राज्य शासनाचा 15,000, केंद्र शासनाचा 30,000
ग्राहकांचा हिस्सा 5,000 अनुसूचित जमातीकरिता, राज्य शासनाचा जे काही 15,000, केंद्र शासनाचा 30,000. तर असे मिळून जे काही तुमच्या खात्यामध्ये याचे जे अनुदानाचे पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं पाठवले जातात. तर यांची काही निकष सुद्धा देण्यात आलेले आहे. जर तुम्ही पहिले या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. सदर योजनेचा जो काही कालावधी आहे 2027 पर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही लगेच अर्ज करून घ्या. तर या अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमचे मत काय आहे या संदर्भात कमेंट करून नक्की सांगा. तर आता रूफटॉप सोलर योजना पुन्हा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. ज्यांना कोणाला याचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच लाभ घ्या. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.